जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते सेवादलचे सिकंदर गोलंदाज, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शन आणि सूत्रसंचलनात ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली। देशाचं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, देशाचं संविधान, देशातली लोकशाही, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या भारत मातेच्या सुपुत्रांसमोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस। देशाच्या महान स्वातंत्र्य सैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्याचं सामर्थ्य केवळ आपल्या संविधानात, लोकशाही व्यवस्थेत आणि सर्वधर्म समभावाच्या विचारांमध्ये आहे। त्यामुळे आपलं संविधान, लोकशाही, सर्वधर्म समभावाच्या विचारांचं संरक्षण, संवर्धन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यांनी दृढ संकल्प करावा असे आवाहन करत जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर, प्रदेश सचिव शशिकांत कांबळे, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, ॲडव्होकेट सलीम नदाफ, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, युवक कार्याध्यक्ष तुषार जगका, युवती अध्यक्ष किरण माशळकर, आशुतोष नाटकर, अल्मेराज आबादीराजे, मार्तंड शिंगारे, मत्तेखाने, अहमद बागवान, इरफान शेख, अहमद मसूलदार, रमीज कारभारी, संजय सांगळे, अनिल छत्रवंत, तुषार शामराव गांगर्डे, जगका, राहुल सामल, ओंकार हजारे, महेश कुलकर्णी, मौलाली शेख, शंकर पुजारी, दत्ता बनसोडे, प्रज्ञासागर गायकवाड, रुपेश भोसले, अमोल कोठीवाले, मल्लीनाथ इटकळे, प्रकाश मोठे, कांचन पवार, प्राजक्ता बागल, अर्चना दुलंगे, सुरेखा गाडगे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।